न्यायालयामध्ये संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। या दरम्यान बीड पोलिसांकडून अरेरावी करण्यात आली आहे। प्रसार माध्यमांना का रोखलं जातंय याचंही उत्तर पोलीस देत नव्हते। ही नेमकी अडवणूक कशासाठी केली जाते हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं नाहीये। अधिकारीला विचारा कशासाठी तुम्ही तुमचा चेहरा थोडा दाखवा, तुमचा चेहरा दाखवा। चेहरा घ्या। आम्हाला कोर्टामध्ये शूटिंगला बंदी घातली तुम्ही। आमचे अधिकारी आहेत, शूटिंग कसं करताय? आमच्या अधिकाऱ्याच्या आदेशाने तुम्ही आदेश दिले तुम्ही आदेश दिले इथं रेकॉर्डिंग करायचं। सर आम्हाला कॅमेरे चालू करू नाही दिले तुम्ही। एक माझं ऐका ना, माननीय न्यायालय परिसरात पोलिसांना परवानगी कशी आहे? पोलिसांनाही परवानगी नाही, आम्हाला परवानगी आमचं रेकॉर्डिंग नाही। करताय। विनंती तुम्हाला एकच आहे, न्यायालय परिसरात बिना परवानगी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी या इकडे माझ्याकडे कोर्टाच्या तुमचा माणूस बी कोर्ट दिलेले साहेब दादा, तुमचा माणूस पण कोर्टातच शूटिंग करतोय ना। प्लीज सहकार्य करा। नाही नाही, तुम्ही आम्हाला सहकार्य करा। हे काय बघा, हे प्लीज सहकार्य करा। नाही काय पोलिसांना आम्हाला आपण वेल नोना साहेब यांना सहकार्य करा। आणि आता याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि ज्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तिथेच खरं तर पोलिसांकडून अरेरावी करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तुमच्यासोबतच हा प्रकार घडलाय, नेमकं काय घडलंय, काय अपडेट? बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने संवेदनशील केस आहे। पोलिसांना सगळ्या बाजूनी एक आदेश देण्यात आलेले आहे, त्यामुळे मीडियाला सुद्धा पोलिसांनी गेटवरच थांबलेलं आहे। मी आता त्याच गेटवर उभे, ज्या ठिकाणी पोलिसांसोबत आमची थोडी बाचाबाची झाली, ते अधिकारी सुद्धा इथंच उभे आहेत, आपण बघू शकतो। या गेटच्या प्रवेशद्वारालाच त्यांनी सगळ्या मीडियाला थांबवण्यात आलेलं आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना आदेश दिलेले आहेत की मीडियाला इथपर्यंत जाऊ द्यायचं। अर्थातच या पोलिसांची चूक नाही, कारण त्यांना वरून जे आदेश दिले त्या आदेशानुसार त्यांनी मीडियाला बाहेर थांबवलेलं आहे। आमचं म्हणणं हे होतं की फक्त उज्ज्वल निकम यांना फार मोठी सिक्युरिटी आहे, शासकीय सिक्युरिटी आहे, त्यांना रस्त्यावर थांबून त्यांची प्रतिक्रिया घेणं किंवा त्यांना उभं करून त्यांचं बाईट घेणं हे काय संयोजित नाही। त्यामुळे आम्ही फक्त मीडियाला त्या ज्या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत त्या ठिकाणापर्यंत जाऊ द्या आणि तिथं उज्ज्वल निकम ज्यावेळेस गाडीत बसायला येतील, जसं आम्ही रोज कोर्टाच्या रिपोर्टिंगचं काम करतो त्या पद्धतीनं, मात्र पोलिसांनी तिकडे जाऊ न देता या ठिकाणी सगळ्या मीडियाला अडवून ठेवलेलं आहे। आम्ही इथले SP कावत यांना सुद्धा आम्ही फोन केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा हेच आदेश दिलेले आहेत की मीडियाला कोर्टाच्या बाहेरच उभा करा, कोर्टाच्या बाहेरच्या प्रिमाइसेसमध्ये।